पुढील सन्मान नरेशजी लहाने साहेबांचा पण केला जाईल. नरेश लहाने यांना पण विनंती आहे की लगेच आपण यावं. सगळे जेवढे मान्यवर आहेत ज्यांची नावं आम्ही पुकारू तर सगळ्यांना विनंती आहे एकंदरीत आपण यायचं आहे. नरेशजी लहाने, संदेशजी लहाने, त्यानंतर संजीवन गायकर साहेबांचा पण सन्मान होईल. त्यांना पण विनंती आपण या. दत्तात्रय गायकर साहेब, नरेशजी गायकर साहेब, प्रमोदजी ठाकूर, अविनाशजी शिसवे साहेब असतील, सुजित लहाने साहेब असतील, टाकेदेवी मार्बलचे आमचे रवी शेठ पण या ठिकाणी आहेत. तिकडे मॅच सुरू झालेली आहे. आपण सगळ्या पाहुण्यांचा एकंदरीत सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती घेतोय. सगळ्या पाहुण्यांना विनंती की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मॅच कडे लक्ष देणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे मॅच कडे पण आपलं लक्ष असेलच. चला मॅच इथे सुरू झालेली आहे. मॅच कडे आपण वळूया आणि जाऊया यश मालकर सर यांच्याकडे एक जबरदस्त आवाज. मॅचला सुरुवात. धन्यवाद मानस पोहिंजे आणि त्यांच्या विरोधात भिंगारवाडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला प्रचंड वेगानं फेकला गेला. पहिल्या बॉलवरती चौकार आला, माफ करा, आणि दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दीपक भोईर आणि दत्ता भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी आयोजित स्मृती चषक 2026 चे दिमागदार पर्व आपण नक्कीच अनुभवतोय. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेला शुभारंभ झाला आणि खूप चांगलं आयोजन, त्यासोबत नियोजन ऑर्गनायझर कमिटीचं आपण नक्कीच पाहतोय. सन्मान पुन्हा एकदा आपण करून घेऊयात. इकडे सन्माननीय शशिकांतजी महाडिक साहेब आहेत आणि त्याच्याच बरोबरीने पोलीस पाटील महेशजी जांभळे साहेब असतील, त्यानंतर आमचे बाराम जांभळे साहेब असतील. सगळ्यांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बाराम जांभळे साहेब आपण या, महेशजी जांभळे साहेब, पोलीस पाटील आपण पण या, आणि शशिकांत महाडिक यांना विनंती आहे सन्मान घेण्यासाठी आपण यावं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मानस. टीमची टोटल 5 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेसचा बॉल पायावरती होता, लेग लान्स केलाय. रिस्ट ऑफ द फ्लिक यावेळेस पाहायला मिळाला. बॉलला फेकून दिलं, 1 बाउन्स इनटू द फॅन्स, 4 रन्स. टून त्यांनी वाजवली. खरं तर अप्रतिम कला ज्यांनी ही धून आपण पाहायला गेलं त्यांच्या माध्यमातून आली आहे. ते प्रेक्षक क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत. हा नक्कीच चौकार गेलो, बिंदास वाजवा. आता थोडस शांत पहा. अगदी आई टाकेदेवी रिसवाडी यांचं आयोजन आणि त्याच्यामध्ये हे दर्दी प्रेक्षक आपण नक्कीच पाहतो. टीमची टोटल 9 या अंकावरती जाऊन पोहोचले. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. अलॉंग द कार्पेट सरळ बाटना फटका. अगदी लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथून सिंगलच कंप्लीट होईल. एकच धाव या ठिकाणी एक्झिक्यूट केली जाईल. टीमची टोटल 10 अंकावरती पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक एंड वरती आता बॅटर दत्ता भोईर, दीपक भोईर यांना आपण पाहतोय. दत्ता भोईर यांच्या बॅट मधून मागच्या बॉल वरती एक सिंगल येताना आपण पाहिली. टीमची टोटल 10 वरती जाऊन पोहोचली. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल लहाने, त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष झालं होतं, परंतु साहिल लहाने एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. पोंजेच्या भावी खरं तर सरपंच जनाबाई जगदीश मते यांच्या माध्यमातून पोंजे टीमच्या बॅटरसाठी कुणी 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिलं षटक आपण पाहतोय त्या ठिकाणी संपलं गेलं आणि 10 धावा धावफलकावरती लागल्या. सची अगदी साहिल लहाने त्याचा उल्लेख आपण केला. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. लेदर सातत्यानं खेळत असतो आणि खूप चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू साहिल लहाने. कमी वय परंतु खूप चांगली गुणवत्ता, अगदी ठासून भरलेला खेळाडू. पहिल्या षटकामध्ये साहिलनं धावा खर्च केला अवघ्या 10. सेकंड ओव्हर साठी बॉलिंग मार्क वरती आता कोहली बिंगरवाडी टीमच्या बाजूनं बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला प्रतीक गायकर. प्रतीक गायकर खरं तर दाखल झालेत. बायकर माना खेळाडू प्रतीक गायकर अष्टपैलू खेळाडू, A1 क्वालिटी ऑलराऊंडर. खरं तर या खेळाडूची खूप सारी चर्चा राहिली आहे कारण भन्नाट फॉर्म मध्ये देखील हा खेळाडू आहे. भिंगारवाडी टीमला आपण पाहतोय त्याच्यामध्ये नक्कीच
खूप चांगले चांगले खेळाडू या टीम मध्ये आपण पाहतो. आधी साहिलला आपण पाहिलं ना, तर प्रतीक गायकर दाखल झाला बॉलिंग मार्क वरती. पोंजे आणि त्यांच्या विरोधात भिंगारवाडी ही खूप तगडी फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅचला सुरुवात सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. प्रतीकचा पहिलाच बॉल लॉब केलंय. बॉल इन टू द एअर. फिल्डर रनिंग फास्ट. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि इथे दोन धाबा कंप्लीट झाल्यात आणि 2च्या मदतीनं पोंजे टीम जाऊन पोहोचली ती 12 या अंकावरती. बिनबाद 12 अशी सुरुवात आहे. अगदी खूप चांगली शांत आणि संयमी सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळाली ती बॅटिंग करणाऱ्या पोंजे टीमची. 12 धाबा दाखल करते प्रतीक गायकरच्या पहिल्याच बॉलवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हतं. लिव्ह केलाय बॉलला. लिव्ह केलाय. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. पंचांनी केले जमीनला हा समांतर. बॉल असेल आता इथून अवांतर. टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. नक्कीच खरं तर आयोजकांनी जेवणाची व्यवस्था या मुख्य व्यासपीठाच्या मागे केली. आयोजक कमिटी, कॉमेंटेटर्स, स्कोरर, अंपायर्स आणि पाहुणे कोण जेवायचे असतील तर कृपया जेवून घेण्याची कृपा करा. खूप चांगलं आयोजन. मानसला मी म्हटलं की अगदी स्पर्धेचं आयोजन करणं हे सोपं काम नसतं, परंतु करून दाखवलं आई टाकीदेव क्रिकेट संघ रिसवाडी. या संघाचा विचार केला ना, भन्नाट फॉर्म मध्ये संघ. का या वर्षीच्या बरेचसे मॅचेस टुर्नामेंट मध्ये आम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट होतो. त्याच्यामध्ये ओमकार महाडिक अगदी या खेळाडूने खरं तर खूप सारं प्रभावित केलंय. संदेश असेल, त्याच्यामध्ये कुणाल नगरकर असेल, सर्वच खेळाडू. पंचांकडे लाऊड अपील झाली. प्रतीक गायकर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत बसला आणि अगदी अपील केली, परंतु लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. 15 धावा झाल्यात, पण इथे एक पारितोषिक पण आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मोदय. आमचे सन्माननीय फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांना ओळखलं जातं बबलू परदेशी यांच्याकडून जर कोणत्या क्षेत्ररक्षकाने 3 कॅच घेतल्या त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 15 धाबा ऑन साइडला. लॉंग लेग एरियात लॉंग चेस आहे फिल्डर साठी. पोहोचतील का? नाही, नाही पोहोचणार. बॉल झालाय सीमारेषा पार. आल्यात या बॉल वरती चौकार. आणि खूप चांगली टून त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. असं वाटतोय की आपण कोणत्या अगदी स्टेडियम वरती आहोत की काय, तशी फिलिंग येते. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन करा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. या बॉलवरती आणखीन एक धाव मिळाली जाईल. टीमची टोटल 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 20 रन्स ऑन बोल्ड. पोयजे टीम दीपक भोईर आणि दत्ता भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जनाबाई जगदीश मध्ये यांच्या माध्यमातून बंटी भिंगारे याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. या बॉलवरती आलाय चौकार. अरुण पारंगे सरांचा इशारा आलाय. 4 धावसंख्येसाठी आलेला हा चौकार. आतमध्ये सुरू आहे आणि अद्याप एक बॉलचा खेळ इथून बाकी आहे. प्रतीक गायकर बायकर मॅन कमी करत कमी वय आणि त्याच्यामध्ये स्वतःच नाव या खेळाडून केलं आणि भिंगारवेड टीमचं देखील नाव खूप मोठं केलं. खूप सारी चर्चा आहे खेळाडूची बनते. सातत्यानं आपण पाहतोय खूप चांगला खेळ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. प्रतीक गायकर या खेळाडूचा, त्याच्या समोर खरं तर दीपक भोईर आणि दत्ता भोईर वेल एक्सपिरियन्स खेळाडू पोंजे टीमचे. कोल्हा टाकला. चॉप करण्याचा प्रयत्न. बॉटम हँडचा योग्य यूज केला. डीप शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1-2-1 सिंगलच कम्प्लीट होईल आणि या ठिकाणी 2 षटकं संपली जातील. एंड ऑफ द 2 ओव्हर्स आणि पोंजे टीम जाऊन पोहोचेल 25 या अंकावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, परंतु या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आता होईल बदल. मायक्रोफोन वरती असतील मान अगदी आमचे परम मित्र प्रथमेशजी मोरे. आपण पाहिला खूप चांगला आवाज सातत्यानं सुरुवातीपासून जशी अगदी या स्पर्धेला सुरुवात झाली ना, खर तर या एवन जोडीनं खूप कमाईची सुरुवात, वेगळा ग्लॅमर या स्पर्धेला प्राप्त करून घेतलाय. मानसजी मनोरे आणि प्रथमेश मोरे. मायक्रोफोन वरती असे शुभम म्हात्रे देखील होते, परंतु आयोजकांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आम्हाला संधी या ठिकाणी दिली आहे. थोडीशी दिलगिरी देखील व्यक्त करतो, परंतु कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. प्रथमेश मोरे ऑन माईक वरती.
इकडे पिपाणी जो वाजवतोय ना पिपाणी त्यांनी यायचं आहे 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलेलं आहे इकडे बबलूजी परदेशी साहेब यांच्या माध्यमातून जो बँड इकडे वाजवत होता त्यांनी या 200 रुपयाचं पारितोषिक यस आणि त्याचबरोबरीने पोंजेचे भावी सरपंच जनाबाई जगदीश मते यांच्या माध्यमातून जे सेक्सोफोन वाजवत आहेत जी धून त्यांच्या माध्यमातून वाजवण्यात आली आहे त्यांच्यासाठी देखील मास्टर बंटी भिंगारे यांच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात आलंय. ओहो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय हा डॉट बॉल. अगदीच 2 षटकांमध्ये आपण आवाज खरं तर तळवली गावाचा मखमली आवाज यश मालकर यांचा आवाज देखील आपण ऐकलात आणि त्याच बरोबरीने पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा होत्या त्यानंतर आता मात्र कल्पेश आलाय मोठे स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत चूक करत नाहीयेत पहिला हादरा भेटला जातोय पोंजे टीमला आणि संधी भेटतीये डीजे एस भिंगारचे उपसरपंच अशोकदादा गायकवाड यांच्या माध्यमातून तब्बल विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय कुठल्याही गोलंदाजाने घेऊ दे. ओहो यू विल मिस हो गई गलती हो गई भूल दांडी 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 गुल. ओ जसं बक्षीस लागलं आणि तशीच विकेट देखील गेली 1 मोर विकेट डाऊन आणखीन एक मोठा हादरा खर तर तीर्थ अँड स्वरूपा 11 पोंजे टीमला भेटला गेलाय. येस येस जसं पारितोषिक अशोकभाई गायकर यांनी लावलं उपसरपंच आहेत भिंगारीचे त्यांच्या माध्यमातून खरं तर जसं पारितोषिक लावलं गेलं तसंच या गोलंदाजाने विकेट देखील घेतली आणि विकेट टेकर गोलंदाज चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते एकही धाव त्याने अद्याप खर्ची केलेली नाहीये कल्पेश लहाने चांगली कामगिरी करतोय गोलंदाज तयार पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्या बात आहे टाळ्या झाल्या पाहिजे त्या कॅच साठी व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. येस आमचे मास्टर यायचे आपल्यासाठी पारितोषिक आहे सेक्सोफोन जे वाजवत आहेत मास्टर बंटी भिंगारी आपण यायचंय आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे टोटल 700 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी त्यांच्या अप्रतिम ध्वनी जे खरं तर ते आमच्या कानापर्यंत एक सुमधुर गीत आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्यांच्यासाठी तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक. व नक्कीच हा या गोलंदाजात देखील कौतुक असेल खरं तर हा गोलंदाज विकेट हॅट्रिकचा मानकरी ठरेल का 5,000 रुपयाचा मानकरी ठरेल का हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. शेवटचा एक बॉल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज मोठा स्ट्रोक खेळलाय
क्षेत्ररक्षक आहेत. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक झाली आहे. ओहो, झाली आहे. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी, टाळ्या झाल्या पाहिजे संपूर्ण भिंगारवाडी टीम साठी. क्या बात आहे, अप्रतिम दर्जाचा खेळ आता मात्र भिंगारवाडीकर करतायत. या ठिकाणी आमचे सन्माननीय टाकदेवी मार्बलचे आदरणीय रवी शेठ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत सन्माननीय कैलासजी पडवकर साहेब पण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच माणूस हा गोलंदाज कल्पेश ठरलाय तब्बल 5,000 रुपयाचा मानकरी. यस यस, चेक केलं जाईल. करतो आहे परंतु आमचे पिपाणी वादक सन्माननीय बंटी भिंगारे साहेब यांच्यासाठी मात्र 700 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. एकदा त्यांनी IPL ची धून वाजवली पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा इकडे, कारण कलाची कदर आपल्याला करणं महत्वाचं आहे. कमालीची कला त्यांच्याकडे आहे आणि प्रत्येक कलाकार त्याच्या कलेने मोठा होत असतो आणि कला ही माणसाला नेहमी मात्र आयुष्यामध्ये गरजेची असते. जो कलाकार असतो तो आयुष्यात कधी उपाशी राहू शकत नाही. आणि इकडे कमालीचे कलाकार आमचे बंटीजी भिंगारे साहेब ज्यांनी करतात अतिशय उत्कृष्टपणे आज सेक्सोफोन जो आहे तो वाजवलेला आहे. आणि बबलू दादा परदेशी साहेबांचे 200 आणि प्रथमेश मोरे सर 500 कोणाचे होते ऑनलाईन पाठवलेले आहेत. बंटीजी भिंगारे यांना ऑनलाईन 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं गेलेलं आहे आणि बबलू दादा परदेशी यांनी 200 दिलेले आहेत. बंटी भिंगारे अशीच कला आपली सुरू राहू दे आणि या क्षेत्रामध्ये आपण अजून मोठे व्हा हेच करतर सदिच्छा आमच्या सगळ्यांच्या असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अगदीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटला ब्रश झालाय, मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तिच्या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या धावसंख्येच्या घरात. खरं तर या मागील गोलंदाज कल्पेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या या संपूर्ण स्पर्धेतील मेडन ओव्हर त्याने हाताळली आणि त्याच बरोबरीने या संपूर्ण स्पर्धेतील स्मृती चषकातील दुसरी विकेट हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. नक्कीच कल्पेशसाठी देखील पारितोषिक विश्वास मुंडे यांच्या माध्यमातून कल्पेशसाठी 5,000 रुपये आलेत आणि त्याच बरोबरीने अशोकजी गायकर उपसरपंच आहेत भिंगारवाडीचे, त्यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक. करते विकेट हॅट्रिक 10,000ची आहे. आणखीन एक मोठा हादरा करतर यांनी जर कॅच पकडली तर रोशन मांडे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक एका कॅच साठी. आणि हा गोलंदाज देखील खूप चांगली कामगिरी तिसऱ्या षटकामध्ये जशी राहिली तशीच गोलंदाजी करत राज देखील करतायत. भले त्यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. अशीच गोलंदाजी एअरटाईट मॅच, प्रेक्षकांची मनं जिंकणारी मॅच आपल्याला पाहायला भेटतीये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. आपल्याला एका बाजूला पाहायला भेटते गोलंदाजी देखील धारदार होतीये भिंगारवाडीकरांची, पण त्याच विपरीत जर पाहिलात तर तीर्था अँड स्वरूपा 11 पॉइंटचे देखील हार मारणाऱ्यातला संघ नाहीये. मोठे स्ट्रोक खेळायचे, एक मोठी धावसंख्या जर तुम्हाला भिंगारवाडी संघाच्या विरोधात जर उभा राहायची असेल तर मोठे स्ट्रोक हवेत.
टप्पा पडल्यानंतर पंचांनी सांगितलंय 2 हात समांतर केलेत, एक अवांतर धाव येते आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येस जनाबाई जगदीश मते जर यांच्या माध्यमातून 3 हॅट्रिक साठी षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. कॅचेटचा कॉल सक्सेसफुल. वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय पोइंजे टीमला आणि संधी भेटतीये. माळी यांच्या माध्यमातून देखील विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. येस त्यांना विनंती असेल, साहेबांना विनंती असेल सचिन माळी साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. कधीच या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद व्हीआयपी डाईस वरनं घ्यायचा आहे. चांगल्या स्पर्धेचं आयोजन आहे, चांगल्या स्पर्धेचं नियोजन आहे आणि ही मॅच देखील एअर टाईट, अगदीच रफ अँड टफ मॅच, प्रेक्षकांची मनं जिंकणारी मॅच नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहताय पोइंजे संघ देखील त्याच ताकदीने खेळ करतोय, पण त्याच विपरीत चांगली फाईट, चांगली झुंज खरं तर भिंगारवाडी संघ देखील देतोय. गोलंदाज तयार, बॅटला ब्रश झालाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू उचलतायत, चेंडूची फेकी देखील होतीये. येस थर्ड अंपायर रेफर केलाय. बॅटिंग टीमने थर्ड अंपायर रेफर केला. येस पंच कशासाठी? हाईट फॅक्टर, हाईट फॅक्टर साठी थर्ड अंपायर रेफर केला. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आणि त्याचबरोबर जर पाहिलं प्रत्येक टीमला एक एक सत्रामध्ये एक एक रिव्ह्यू देण्यात आलेत. त्यामधला एक वापर करण्यात आलाय तीर्थ अँड स्वरूपा 11 पोइंजे टीमच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर आहे की नाही हे पाहिलं जाईल. खरं तर गोलंदाजीचा ग्राफ देखील चांगला ठरला. भिंगारवाडी टीमचा साहिल लाने आले बॉलिंग ट्रॅक वरती. त्यांनी फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा खर्ची केल्या. त्यानंतर दुसरं षटक प्रतीक गायकर यांचं, त्यांनी देखील 14 धावा खर्ची केल्या. तो थोडा महागडा षटक खरं तर भिंगारवाडी टीम साठी लागला होता. त्यानंतर कल्पेश लहाने आले. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला भेटली. 4 विकेट त्यांनी घेतल्यात या संपूर्ण स्पर्धेतील. दुसरी मेडन ओव्हर, पहिली मेडन ओव्हर आणि दुसरी विकेट हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला भेटले. आणि त्यानंतर चौथं षटक प्रगतीपथावर राज गायकर. आता क्रुशल मुवमेंट आहे, त्यासाठी थोडासा विलंब जरूर लागला जाईल, पण एक चांगला निकाल आपल्यापर्यंत येईल. येस इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे. खरं तर आक्षेप घेतला होता. खरं तर हाईट फॅक्टर साठी थर्ड अंपायर रेफर केला होता आणि तो सक्सेसफुल देखील ठरला आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिटची सुवर्ण संधी या फलंदाजासाठी. एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर अजून या मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला भेटेल. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील जाऊन पोहोचले. तब्बल 30 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज राज तयार आहेत. विकेट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. लँड मध्ये खरं तर चेंडू पडलाय. सिंगल डबल मध्ये परिवर्तित केलंय. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 32 runs on the board for the loss of the 6 wickets. 6 गडी बाद झालेत.
पोंजे टीमचे त्याच बरोबरीने जर पाहायला गेले तर चांगली कामगिरी अद्याप तरी संपूर्ण गोलंदाजाची भिंगारवाडी टीमच्या आपल्याला पाहायला भेटतीये. राज तयार आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. पंचांकडे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाहीये, म्हणजे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. धावफलक तिथे स्थिर, 32 धावा. शेवटचा बॉल. राज गायकर बॉलिंग ट्राय करते. 32 धावा धावफलकावरती आहेत. एखादा मोठा स्ट्रोक येईल का? नक्कीच क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत. अंतिम क्षणापर्यंत चेंडूला अडवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी झालाय. टीम साठी पण ते इझिली चेस केलं जाईल का, की यासाठी देखील दमछाक होईल हे देखील पाहणं खरं खूप गरजेचं आहे. कारण की मॅच अगदीच डीजेने एक चांगलं गीत वाजवलं. यस, यापुढील मॅच एका बाजूला असेल वयाळ आणि पानशील. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच चिन्मय मांडे आपण पाहू शकाल खरं तर स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं तर खरं तर प्रत्येक वेळी जेव्हा बॉलची गरज भासत होती मैदानामध्ये तेव्हा त्यांनी बॉल मैदानामध्ये पुरवलाय. आणि केतन म्हात्रेचे ते बिग फॅन देखील आहेत. चला, वी वॉन्ट स्पीड अप. कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपण घालवायचा नाहीये. चला, 35 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. उर्वरित 24 बॉल मध्ये 4 षटकांची मॅच. 4 षटकांचे उत्तरार्ध. या उत्तरार्धामध्ये खरं तर या मॅचचा निकाल शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का हे पाहणं देखील खूप गरजेचं आहे. एस प्रवीण महाडिक यांच्या माध्यमातून भाऊ टोमरे यांच्या अप्रतिम गीतांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात आलं. त्यांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आभार. खरं तर आपण अप्रतिम गीत खरं तर आमच्या कानापर्यंत पोहोचवत आहेत. खरं भाऊ टोमरे यांचा ऍक्शन मोड अजून ऑन झालेला नाहीये. तर बॅटिंग ऑर्डर मैदानामध्ये दाखल झाली भिंगारवाडी टीमची. एस भावेश आगिवले बॉलिंग ट्रॅक वरती. संघाकडनं पहिलं वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी खरं तर त्यांचा वापर करण्यात आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर आपल्याला जरूर पाहायला भेटतं. 30 यार्डचं सर्कल आहे. त्या सर्कलचं रिस्ट्रिक्शन
आणि फलंदाजांना फक्त एकच कामगिरी करायची असते या षटकामध्ये. फक्त 30च्या डोक्यावरून बॉल टोलवायचा आहे. अगदी चेंडू देखील इझिली सीमारेषा गाठतो आणि तसाच खेळ जर या दोन्ही फलंदाजांचा राहिला तरी 35 ही धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे तो कठीण नसेल भिंगारवाडी टीमसाठी. परंतु त्याच विपरीत जर पाहिलं तर गोलंदाजीच्या जीवावरती मागील पहिली मॅच पोंजे संघाने जिंकली आहे. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे की आम्ही देखील कुठेही कमी नाही आहोत. आम्ही देखील गोलंदाजीच्या जीवावरती सामना जिंकू शकतो. भले पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धाच्या सत्रामध्ये आमच्याकडनं थोड्याफार चुका झाल्या, बॅटिंग ऑर्डर थोडीशी डगमगली, पण त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये देखील आम्ही आमचा चांगला खेळ करू, चांगला परफॉर्मन्स. मी सन्मान्य अशोकजी गायकर भिंगारवाडीचे उपसरपंच आहेत, त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. एका बाजूला युवराज इलेव्हन गावदेवी वायल आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज झालाय गावदेवी पानशील. या दोन्ही संघांच्या मध्ये नाणेफेकीचं कौल केलं जाईल. यस, पानशील टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण यस तानाजी उत्तेकर यांच्या माध्यमातून देखील भाऊंसाठी, भाऊ टोंबरेंच्या गीतसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जो आपल्याला पाहायला भेटतो भावेश आगिवले, त्याच्यासाठी देखील विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक, 5000 रुपयाचं पारितोषिक माफी असावी. 22 सरपंच पोइंजरचे जनाबाई जगदीश मते यांच्या माध्यमातून या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक लावलं गेलंय. येस, पानसी टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, स्टिअर केला, एक धाव घेतली आहे. संघाचा श्री गणेश झालाय. 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. येस, येस, दिलीप शेठ मांडे आणि त्याच बरोबरीने आस्था अमोल शेठ मांडे यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती VIP डाईज वरती यायचंय. येस, भिंगारवाडी संघाच्या कुठल्याही फलंदाजासाठी पारितोषिक लाभलं गेलं. तानाजी उत्तेकर जर एक षटकार लगवला तर 500 रुपयाचं पारितोषिक. कॅचेटचा कॉल ड्रॉप झालाय. नशिबाची साथ भिंगारवाडी टीमला. 1 बाउन्स, सीमा पार आला या चौकार. धावा भेटतील 4. नाणेफेकीचं कौल इकडे आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते झालंय. वायल संघाने नाणेफेकीचं कौल जिंकले. आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं. पंच त्यांच्या निर्णयावरती स्थिर. एक धाव जरूर घेतली गेली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 6 या धावसंख्येच्या घरात. तानाजी उत्तेकर यांच्या माध्यमातून षटकारांच्या हायट्रिक साठी लगातार 3 षटकार आले तर भिंगारवाडी संघाच्या कोणत्याही फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. येस, कोणताही दबाव पंचांवरती टाकायचा नाहीये. खर तर ऑफिशियल्स आहेत ते. त्यांचा देखील ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये कॉमेंटेटरचा सन्मान करता त्याच वेळी अंपायरला देखील थोडीशी त्यांच्यावरती प्रेशर असतं. ते प्रेशर जाणून देत नाहीयेत. खरं तर ते देखील एक ऑफिशियल आहे. त्यांचा देखील सन्मान या संपूर्ण स्पर्धेमध्ये करायचा असतो. खरं तर योग्य तो डिसिजन ते आपल्यापर्यंत पोहोचवतात याची देखील नोंद आपण घ्यायची असते. एस प्रवीण माडिक यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज भावेश तयार. ओहो, दांडी 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 गुल.
थँक्यू डीजे. भावेश आगिवले या वाघाने खरं तर विकेट घेतली आहे, दांडी उडवली आहे. पहिला हादरा भेटला जातोय भिंगारवाडी टीमला. मोहन पाटील बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज इनेक्ट नंबर 3 वरती दाखल होतील. क्या बात है. खर तर येस, बंटी भिंगारी मास्टर आणि भाऊ टोंबरे यांच्यामध्ये डबल बारी आता करायला लागेल, कारण तर रफ अँड टफ दोघं देखील एकामेकाला तोड देत आहेत. येस, आमच्या कॉमेंट्रीसाठी देखील माझ्या कॉमेंट्रीसाठी प्रवीण महाडिक यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय आणि त्यांचं देखील समालोचन कक्षातर्फे मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण ती मॅच तेवढी रंगतदार आहे आणि ती जी टू व्हीलर आहे, स्कूटी आहे, दुचाकी आहे, त्यांना विनंती असेल की मैदानाच्या बाहेर थोडंसं जायचं, कारण ही मॅच जेवढी अतिटटीची मॅच आपल्याला पाहायला भेटतीये. येस, सचिन माळी यांच्या माध्यमातून ओ मोठा स्ट्रोक खेळलाय. कॅच इटचा कॉल. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय भिंगारवाडी टीमला आणि संधी भेटतीये भाऊ ठोंबरेंना. येस, टाळ्या झाल्या पाहिजेत मास्टरसाठी. खरं तर अप्रतिम आता मात्र ते प्रत्येकाला प्रभावित करतायत, मोहित करतायत त्यांच्या दोन्हीने. आणि जसा जसा टोड खरं तर भाऊ टोंबरे यांना देखील भेटला जातोय. येस, सचिन माळी यांच्या माध्यमातून तब्बल विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून. येस, षटकारांच्या हॅट्रिक साठी खरं तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. खरं तर ज्या सूचना आमच्यापर्यंत येतात त्याच सूचना आम्ही मायक्रोफोनच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कधी मॅच आता मात्र रंगात येईल. बॉलिंग ट्रॅक वरती रसिक मते आले. चांगली गोलंदाजी त्यांना करायची. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार. यस, दांडी. फलंदाज बाद होत आहेत. थँक्यू मास्टर. येस, दिलीप शेठ मांडे यांच्या माध्यमातून तब्बल भाऊंसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय आणि मास्टर देखील तिकडे सेक्सोफोनच्या द्वारे चांगली गीतं आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. इस डबल बारी आपल्याला पाहायला भेटतीये. पण या मॅच मध्ये देखील दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ चांगला खेळ करतायत. गोलंदाज तयार. ओहो, लय भरकटलेत. पंचांनी हात समांतर केले. एक धाव येते अवांतर. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 7.
या धावसंख्येच्या घरात 35 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. जरी 35 धावा असतील तरी आम्ही देखील मॅच सोडणारच नाहीयेत. या स्थळ अंपायर रेफर केलाय. गोलंदाजाच्या ऍक्शन साठी गोलंदाजाच्या ऍक्शन वरती खरं तर आक्षेप घेण्यात आलाय. बॅटिंग टीम यस बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी रसिक मध्ये करतायत आणि तो खेळ त्यांना करायचा आहे जरूर. गोलंदाज तयार. क्या बात आहे, बॅकफुटला गेले, पंच केलेत. डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येणार शॉट मध्ये. चेंडू उचलतायत, चेंडूची फेकी करतायत. एक धाव भेटली जातीये. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 8. या धावसंख्येच्या घरात 8 रन्स ऑफ दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 3 विकेट. 3 गडी बाद झालेत भिंगारवाडी टीमचे. पण त्याच विपरीत जर पाहिलं रसिक मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. तो देखील कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. भले पहिल्या बॉल दुसऱ्या बॉल वरती त्याच्या माध्यमातून लय भरकटली होती, पण आता मात्र चांगली लय गवसली. आडव्या बॅटने खेळलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न हो यशस्वीरित्या कंप्लीट झालाय. या 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या पद्धतीने स्कोर देखील ऑन स्क्रीन वरती ऑन बोर्ड वरती वाढला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार आहेत रसिक. क्या बात आहे, खोलोपतीचा चेंडू आहे, खोदून काढलाय. चेंडू होतोय फरार. क्षेत्ररक्षकच्या हाताला स्लाइस होतून. इट्स अ बिग 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 चेरन. या 6 धावा आणि या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 35 या धावसंख्येचा पाठलाग करत राजेश सर, क्रिकेटचा खेळ सांघिक आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी होतीये त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील होणं खूप गरजेचं आहे. खरं तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी ब्रदर्स ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा, क्रिकेटचा महासंग्राम खरं तर आरसीसी टाटा पॉवरच्या या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटते. बॅकफुटला गेले, पंच केलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून करते या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट युट्यूब वाहिनीवरती केलं जात आहे. खरं तर याच चॅनलने 1 लाखाचा टप्पा देखील सबस्क्रायबरचा ओलांडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती मिसफिल्ड होतीये. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबदा आहे, प्रयत्न आहे, तो सक्सेसफुली कंप्लीट देखील झालाय. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 2 षटकांचा खेळ इकडून समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मात्र या मॅच मध्ये थोडेसे इक्वेशन बदलताना आपल्याला पाहायला भेटतंय. इक्वेशन असेल 12 चेंडू आणि 15 या धावसंख्येची नितांत गरज. भिंगरवाडी टीमला एका बाजूला करायचा अटॅक, एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. तत्पूर्वी यस भाऊ.
साठी आलेली. खरं तर या स्मृती चषकामध्ये संपूर्ण प्रेक्षकांचा संपूर्ण मान्यवरांचा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. शुक्लाजी यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपल्या देखील योग्य तो असा सन्मान या संपूर्ण स्मृती चषकामध्ये केला जाईल. परंतु या मॅचचा उल्लेख जर करायचा झाला तर इक्वेशन थोडस बदलताना आपल्याला पाहायला भेटले. 12 चेंडू 15 धावेची गरज आहे. सचिन माळी यांच्या माध्यमातून 2 षटकारांना खरं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हलक्या हाताने स्लाइस केलंय, चॉप केलंय बॉलला. एक धाव भेटली आहे. एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 21 या धावसंख्येच्या घरात. जिथे इक्वेशन होतं 12 चेंडू मध्ये 15 धावा करायच्या होत्या आणि आता मात्र 11 चेंडू 14 धावींची गरज. करत्या चमचमच्या ट्रॉफ्या प्रत्येक खेळाडूला प्रभावित करण्यात त्यांच्या मोहित पाडणाऱ्या ट्रॉफ्या. विकेट खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत. अंतिम क्षणी कॅच घेतली जाईल का? कॅचिटचा कॉल ड्रॉप झालाय. धावा देखील इकडे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटतायत. या 3 धावा घेतल्या गेल्यात आणि या 3 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असतात 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. आर्यन कडाव बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतात. पहिला चेंडू चांगला होता, त्यानंतर कॅचिटचा कॉल खरतर दूरवरून खेळाडू देखील आले होते. पंचांनी वाईट बॉल घोषित केले, दंडित केले या गोलंदाजाला. हा चेंडू देखील पुन्हा एकदा टाकावा लागेल. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 चेंडू 10 धावेंची गरज. प्रति चेंडू मागे 1 धावेंची सरासरी राखायची आहे. गोलंदाज तयार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक मोठा आदरा भेटला जातोय भिंगारवाडी टीमला आणि संधी भेटतीये डीजेला. पाहायला भेटते रिसवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा अगदीच अव्वल दर्जाची स्पर्धा. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची धुमाळी, क्रिकेटचा द्वैदित्यमान सोहळा नक्कीच या आरसीसी टाटा पॉवरच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला सन्मान दिलाय. वेगवान चेंडू होता, प्रहार करण्याचा प्रयत्न होता खरा, पण अंतिम क्षणी बॅटचा जो फेस होता तो ओपन केला नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या कंप्लीट झालाय. या 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 या धावसंख्येच्या घरात. 35 या धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा होता. आणि आता मात्र या मॅचचा इक्वेशन बॉल टू बॉल रन. 8 चेंडू 8 धावेंची गरज. आठ चेंडू 8 धावेंची गरज आहे. चांगल्या स्पर्धेचं आयोजन स्मृती चषक 2026 चे पर्व मी तर म्हणेन यातच सर्व आहे. तर प्रेक्षक वर्ग देखील या संपूर्ण स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. बॅटला ब्रश झालाय, स्लाइस केलं. त्यांना माहिती आहे सिंगल डबलला प्राधान्य देत देखील आपण मॅच आपल्या पदरामध्ये टाकू शकतो. या 2 धावा देखील कंप्लीट केले जाते चिच्याच्या चपलाईने. या दुहेरी धावेच्या बरोबरीने स्कोर वाढलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 धावा धावफलकावरती लागलेत 35 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. आणि आता मात्र इक्वेशन बनलंय 7 चेंडू 6 धावेंची गरज.
6 धावांची गरज आहे उर्वरित या 7 चेंडू मध्ये. क्रिकेटचा खेळ असा आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. ओहो, दांडी 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 गुल, यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. विनंती असेल मैदानात पाणी पुरवायचंय. सहा चेंडू 6 धावांची गरज आहे. उर्वरित 6 धावा कुठून काढायच्या ते 6 बॉल मध्ये. मॅच अजूनही कुठल्या संघाने जिंकलेली नाहीये. ही मॅच कुठल्याही संघाने अजूनही गमावलेली नाहीये. खरं तर या दोन्ही संघांवरती समसमान प्रेशर आहे. याच आमचे वावेघरचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेशजी धोत्रे, तसेच मराठीचा आणि हिंदीचा गोड आवाज या दोन्ही भाषेवरती त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे. ते देखील या संपूर्ण स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते. ते देखील इथून प्रस्थान होत आहेत. त्यांना देखील त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती भानुदास वाघमारे चौथा षटक घेऊन आलेत. कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास सोपवलाय. 6 चेंडू 6 धावेंची गरज. तर प्रत्येक बॉल महत्वाचा आहे म्हणजे टीमसाठी, आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एखाद्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर भिंगारवाडी टीम देखील त्यांच्या पदरामध्ये मॅच टाकू शकतो. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक 6 चेंडू 6 धावेंची गरज. गोलंदाज तयार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. कॅचिटचा कॉल ड्रॉप झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित 5 चेंडू आणि पाच चेंडू 4 धाव्यांची गरज असताना मोठा स्ट्रोक खेळलाय. चांगला प्रयत्न होता या क्षेत्ररक्षकाचा. एक धाव दुसरीचा प्रयत्न नाही केला गेलाय. कॅमेऱ्याच्या अगदी समोर आहे जी स्क्रीन होती, ब्लॅक स्क्रीन, तिथे खेळाडू होता. खरं तर तो कव्हर झालेला नाहीये म्हणून ऑन फील्ड जो डिसिजन तो ग्राह्य धरला जाईल. इथे मात्र एक धाव घेतली आणि एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा.
धावा दाफलकावरती लागले गेलेत आणि इथून मात्र मॅचचं इक्वेशन थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 3 धावा 4 चेंडू. भानुदास वाघमारे त्याच्यावरती पूर्णरित्या तर दारोमदार आहे. पहिल्या बॉलवरती जो कॅच पकडण्याचा जो प्रयत्न यशस्वी झाला असता तर या मॅच मध्ये अजून देखील थोडंफार वेगळं काही आपल्याला पाहायला भेटलं असतं. परंतु आता मात्र इक्वेशन बनलंय. 4 चेंडू आणि 3 या धावसंख्येची गरज आहे. क्रुशियल मुमेंट संपूर्ण मॅच मधली. खरं तर ही मॅच प्रेक्षकांना देखील खूप आवडली. खरं तर प्रेक्षकांनी देखील या संपूर्ण मॅचचा मनमुराद आनंद घेतला. विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोचू शकत नाहीयेत. त्यांना बीट करत चेंडू झालाय फरार. 1 बाउन्स सीमा पार. विनिंग स्ट्रोक आलाय. दणदणीत चौकार.